चला एक कल्पना करूया. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरचा आपला प्रवास संपवण्याच्या अगदी जवळ आले आहेत आणि ते बोलत आहेत आपल्या सगळ्यात प्रिय मित्राशी, उद्धवाशी. हा एक खूप भावनिक आणि महत्त्वाचा क्षण आहे, कारण या शेवटच्या भेटीत एक असा प्रश्न विचारला जाणार आहे जो एका युगापासून मनात दाबून ठेवला होता. आणि उद्धव तो प्रश्न विचारतोच जो आयुष्यभर त्याच्या मनाला खात होता. एक असा प्रश्न जो आजही आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतो. प्रभू, तुम्ही पांडवांना का नाही वाचवले? हा एकच प्रश्न थेट या कथेच्या, या संघर्षाच्या मुळाशी हात घालतो. उद्धव म्हणजे केवळ मित्र नाही तर एकनिष्ठ भक्त. आयुष्यभर त्याने कृष्णाकडे कधी काहीही मागितलं नाही. पण आता या शेवटच्या क्षणी त्याला एक मोठ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, जो त्याला नेहमीच एक विरोधाभास वाढत आला होता. उद्धवाने जणू काही आपल्या मनातील प्रश्नांचा बांधच फोडला. तो व्याकुळ होऊन विचारतो, तुम्ही युधिष्ठिराला तो जुगार खेळण्यापासून का नाही रोखलं? किंवा दैव धर्माच्या बाजूने का नाही झुकवलं? आणि जेव्हा जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा मदतीसाठी इतका उशीर का केला? या प्रत्येक प्रश्नातून उद्धवाची ती खोल निराशा आणि वेदना स्पष्ट दिसतीये. यावर कृष्णाने दिलेलं पहिलं उत्तर हे खूप साधं आणि व्यावहारिक आहे. हे उत्तर दैवी जबाबदारीवरून थेट मानवी निवडीवर येऊन थांबतं. श्रीकृष्ण हसून म्हणतात, प्रिय उद्धवा, नियम अगदी सरळ आहे. जो विवेक वापरतो तो जिंकतो. आता विवेक म्हणजे काय? तर योग्य अयोग्य यातला फरक ओळखून योग्य निर्णय घेण्याची क्षमता. नुसतं ज्ञान असून भागत नाही, तर ते कुठे आणि कसं वापरायचं हे कळणं म्हणजेच विवेक. आता गंमत बघा, दोन्ही भावांमध्ये फरक काय होता? दुर्योधनाला जुगार खेळता येत नव्हता, पण त्याने विवेक वापरला. त्याने शकुनीला, जो त्या खेळातला तज्ज्ञ होता, त्याला खेळायला घेतलं. दुसरीकडे युधिष्ठिराने काय केलं? त्याच्याकडे मला म्हणजे कृष्णाला त्याच्या बाजूने खेळायला सांगण्याचा पर्याय होता, पण नाही, त्याने तो वापरला नाही. जरा विचार करा, जर एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला शकुनी खेळलो असतो तर निकाल काय लागला असता? आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे. कृष्ण सांगतात, युधिष्ठिराने स्वतःच प्रार्थना केली होती की मी त्या सभेत येऊ नये. का? कारण त्याला लाज वाटत होती. तो जे काही करत होता ते माझ्यापासून लपवायचं होतं. त्याच्याच प्रार्थनेने माझे हात बांधले गेले होते. पण एवढ्या व्यावहारिक उत्तराने उद्धवाचं समाधान झालं नाही. त्याचा पुढचा प्रश्न या संवादाला अजून खोलवर घेऊन जातो, की मदत मिळवण्यासाठी खरंच देवाला बोलावणं इतकं गरजेचं आहे का? त्याचा पुढचा प्रश्न थेट देवाच्या भूमिकेलाच आव्हान देणारा होता. तो म्हणाला, म्हणजे काय प्रभू, तुम्हाला कोणीतरी बोलावल्यावरच तुम्ही येता? जगात होणारा अन्याय रोखण्यासाठी तुम्ही स्वतःहून काहीच करणार नाही का? यावर कृष्णाने द्रौपदीचं अगदी समर्पक उदाहरण दिलं. बघा, याचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा होता अहंकार. पांडवांना वाटलं आपण आपल्या ताकदीवर सगळं जिंकू, पण ते हरले. दुसरा टप्पा युक्तिवाद. द्रौपदीने तिच्या बुद्धीचा वापर केला, नियम सांगितले, युक्तिवाद केला, पण तेही व्यर्थ गेलं. आणि मग आला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, शरणागती. जेव्हा तिचे सगळे प्रयत्न संपले, स्वतःवरची सगळी आशा संपली आणि ती पूर्णपणे हताश होऊन फक्त कृष्णा अशी आर्थ हाक मारते, तेव्हाच चौथा टप्पा म्हणजे माझा हस्तक्षेप शक्य झाला. यातला मुद्दा अगदी सरळ आहे. दैवी मदतीसाठी एक पोकळी लागते. जोपर्यंत ती जागा अहंकार आणि मी करेन या भावनेने भरलेली असते, तोपर्यंत दैवी शक्तीला तिथे प्रवेश करायला जागाच नसते. आणि आता आपण येतोय या संवादाच्या अंतिम उत्तराकडे, जिथे श्रीकृष्ण आपलं खरं परमात्म्याचं स्वरूप उघड करतात, एक साक्षी. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, या जगात प्रत्येक गोष्ट कर्माच्या अटळ नियमाने घडते. मी ते नियम बनवत नाही, मी ते चालवतही नाही आणि मी त्या ढवळाढवळही करत नाही. मी फक्त एक साक्षी आहे. हा साक्षी शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ केवळ एक तटस्थ बघणारा असा नाही, तर आपल्या आत असलेली ती दैवी उपस्थिती, जी आपल्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक भावनेला आणि प्रत्येक कर्माला पाहते, पण त्यात हस्तक्षेप करत नाही. हे समजायला कदाचित थोडं कठीण वाटेल. मग असं समजा की जसं एखादं मंदिर, ते तिथेच उभं असतं. ते आत येणाऱ्या जाणाऱ्या हजारो लोकांना पाहतं, पण कोणाला थांबवत नाही किंवा कोणाला काही करायलाही सांगत नाही. ते फक्त साक्षी असतं. परमात्म्याची भूमिकाही काहीशी अशीच आहे. तर मग या सगळ्या तात्विक चर्चेतून मिळतं काय? या संवादाच्या शेवटच्या भागात आपल्याला मिळतं ते अंतिम ज्ञान, म्हणजेच जागृतीची शक्ती. पाहूया हा विचार एका क्षणात सगळं चित्र कसं बदलतो. इतकं सगळं ऐकूनही उद्धवाचा गोंधळ संपला नव्हता.
त्याने तोच प्रश्न विचारला जो आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो. म्हणजे काय, तुम्ही फक्त उभे राहणार आणि आम्ही चुका करताना दुःख भोगताना पाहत बसणार? आणि इथे कृष्णाने एका वाक्यात सगळा खेळच पालटून टाकला. ते म्हणाले, उद्धवा, जरा विचार कर. एकदा का तुला हे समजलं की मी प्रत्येक क्षणी तुझा अगदी शेजारी उभा राहून तुझं प्रत्येक कृत्य पाहतोय, तर त्यानंतरही तू चूक करशील का? खरी शक्ती माझ्या हस्तक्षेपात नाही, तर मी साक्षी आहे यात जाणीवेत आहे. म्हणजे युधिष्ठिराची खरी चूक ही नव्हती की कृष्ण तिथे नव्हता. त्याची चूक होती हा विश्वास की तो कृष्णाच्या नकळत काहीतरी करू शकतो. समस्या अनुपस्थितीची नव्हती, तर त्या जागृतीच्या अभावाची होती. आणि हाच विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे. जर ही जाणीव सतत राहिली की आपलाच आतला आवाज, आपलाच विवेक आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षी आहे, तर कुणाचंही वागणं बदलेल की नाही? आणि शेवटी श्रीकृष्ण म्हणतात, निमित्त मात्र भाव. म्हणजेच मी करतोय हा भाव सोडून फक्त एक माध्यम बना. कारण जेव्हा करता नाहीसा होतो तेव्हाच खरा हस्तक्षेप आणि खरी मदत प्रत्येक क्षणी सोबत असते.